Hello, my dear students. How are you all? I hope you all are good. So, in my last video, we discussed about energy of the particle in simple harmonic motion. So, that is, we discussed about an expression for energy of the particle which is in simple harmonic motion. तर आपण लास्ट क्लासमध्ये हे जे दोन एक्सप्रेशन्स आहेत आपण त्याला डिराइव्ह केलेलं आहे. तर जसं की आपल्याला ऑलरेडी माहित आहे, एक पार्टिकल जे सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारची एनर्जी असतात. कायनेटिक एनर्जी असते आणि पोटेन्शियल एनर्जी असते. तर कायनेटिक एनर्जी कशामुळे असते? कारण की ते मोशन मध्ये आहे म्हणून त्यात कायनेटिक एनर्जी असते. आणि पोटेन्शियल एनर्जी कशामुळे असते? तर त्याच्या रिस्टोरिंग फोर्समुळे त्या पार्टिकलमध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. कारण ते रिस्टोरिंग फोर्स त्या बॉडीला त्याच्या मीन पोझिशन कडेच ऑलरेडी म्हणजे ऑलवेज एक्सलेट करत असतं. म्हणून त्याच्यामुळे पोटेन्शियल एनर्जी असते. तर आपण काल पाहिलेलं हे दोन एक्सप्रेशन, पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल विच इज इन सिंपल हार्मोनिक मोशन हाफ एम ओमेगा स्क्वेअर वाय स्क्वेअर. इथे एम होतं मास ऑफ द पार्टिकल, ओमेगा आहे अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल, ह्याला आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी असं म्हणतो, आणि वाय जे आहे डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. तर हे झालं पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन. त्याच पद्धतीने आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला भेटलेलं ते हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. ओके, तर हे दोन आपल्याला फॉर्म्युला मिळालेले होते काल. आणि त्याच प्रकारे आपण काल काय पाहिलं, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी बॉडीचे त्याच्या मीन पोझिशनला आणि एक्स्ट्रीम पोझिशनला काय असते. तर जर आपण पाहिलं पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशन, तर पोटेन्शियल एनर्जी ऍट द मीन पोझिशन काय असते? कारण ऍट द मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट पार्टिकलचा झिरो झालेला असतो, डिस्प्लेसमेंट नसतो, वाटचा झिरो असतो. म्हणून पोटेन्शियल एनर्जी काय असते? ऍट द मीन पोझिशन पोटेन्शियल एनर्जी इज झिरो. So similarly, if you see the potential energy at extreme position, at extreme position, at extreme position, there is a maximum displacement of the particle from its mean position. Therefore, at extreme position, the displacement is maximum, and therefore that maximum displacement we called as amplitude. Therefore, at extreme position, y becomes a. Therefore, when you substitute the value of y here in the potential energy formula, instead of y, if we put a, we'll get the maximum value of potential energy. So it means at extreme position, the potential energy of the particle is maximum. Okay. So similarly, if you see the expression for kinetic energy, if you observe at mean position as the displacement is zero, so the kinetic energy of the particle is maximum. Just to substitute the here y becomes zero. If y becomes zero, it becomes the maximum value of kinetic energy. So at the mean position, the kinetic energy of the particle is maximum. Similarly, the kinetic energy at extreme position as y becomes a, the kinetic energy if we substitute here instead of y if we put a, minus a and plus a get cancelled and becomes zero. If this becomes zero, the whole equation is equal to zero. So at extreme position, the kinetic energy of the particle is zero. तर आता आपल्या लक्षात आलेलं आहे, जेव्हा आपण पार्टिकलला त्याच्या मीन पोझिशन, आता हे समजा हे मीन पोझिशन मध्ये आहे, इथून ह्याला मी आयसोलेट हो म्हणजे होणार नाही. तर ह्याला मला एक अमाऊंट ऑफ वर्क डन करत, एक मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट त्याला द्यावं लागेल, एक अमाऊंट ऑफ वर्क डन करावं लागेल. तर जितकं मी अमाऊंट ऑफ वर्क डन करेन ह्याला इथून इथे आणण्यासाठी, तितक्या याच्यामध्ये मी पोटेन्शियल एनर्जी स्टोअर करेन. आणि जेव्हा ह्या पोझिशनला हे पार्टिकल असेल तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असेल. आणि जेव्हा मी याला इथे सोडेन त्याची पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होत जाईल, आणि ह्या पोझिशनला जी पोटेन्शियल एनर्जी झिरो होईल. म्हणजे ह्या पोझिशनला ते कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट झालेलं असते प्युअरली. त्याच कायनेटिक एनर्जीमुळे हे ह्या ठिकाणी थांबत नाही, तेच कायनेटिक एनर्जीमुळे हे परत ह्या ठिकाणी पुढे जाते. जसं जसं हे पुढे जाते त्याची कायनेटिक एनर्जी कमी कमी होत जाते. तर कायनेटिक एनर्जी ह्या ठिकाणी झिरो होते, तर कायनेटिक एनर्जी झिरो, पण ह्या ठिकाणी काय जास्ती आहे? पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये आता जास्ती आहे. तेच पोटेन्शियल एनर्जी घेऊन ती बॉडी परत त्याच्या मेन पोझिशनकडे येते. तर जसं जसं ते येते त्याची पोटेन्शियल एनर्जी ह्या पोझिशनला झिरो होते, पण ह्या ठिकाणी त्याची कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम झालं असते. म्हणून हे इथून इथे आल्यानंतर थांबत नाही, हे इथून इथे पुढे जाईल. तर अशाच पद्धतीने हे पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी दोन्ही व्हेरीज होत असतात. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, व्हॉट इज द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल इन अ सिंपल हार्मोनिक मोशन. तर जरी हे पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी अशा पद्धतीने व्हेरीज झाले तरी टोटल एनर्जी जी असते पार्टिकलची ती ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट असते. तर आता आपण ह्याला डिस्प्लेसमेंट वर्सेस एनर्जी ह्या ग्राफने आपण ह्याला समजण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. Okay, so now
let us try to derive an expression for total energy of the particle in simple harmonic motion. Okay. Okay, so as we know that the kinetic energy and potential energy, both energy are varies from its mean position to its extreme position. But even though these two energy are get varies, the total energy of the particle in simple harmonic motion is always remains constant. And now let us try to understand the total energy of the particle is depends on how many factors in deriving the expression for total energy of the पार्टिकल आणि सिंपल हार्मोनिक मोशन. तर आपल्याला माहितच आहे पोटॅन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी दोन्ही पॉईंट टू पॉईंट एका सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये व्हेरीज होत असतात. पण जर आपण टोटल एनर्जीचं पार्टिकलचं जर पाहिलं ते कधीही कॉन्स्टंट असते. आणि आता आपण ते टोटल एनर्जी जे आहे ते कुठल्या कुठल्या फॅक्टरवर डिपेंड आहे ह्याला आपण समजण्याचा प्रयत्न करत. ते आपल्याला कसं कळेल त्याचं जर आपण इक्वेशन जर डिराईव्ह केलं तर त्याच्यातून आपल्याला समजेल की टोटल एनर्जी हे कुठल्या कुठल्या फॅक्टरवर डिपेंड्स आहे. ठीक आहे. तर the total energy of the particle in simple harmonic motion is nothing but at any point if you see it is equal to sum of its potential energy and kinetic energy. Okay, so आता आपल्याला ऑलरेडी माहितीच आहे जर दोन्ही एक्स्ट्रीम पोझिशन जर पाहिलं at extreme position the potential energy is maximum and at the mean position the kinetic energy is maximum. But at any point कुठलाही जर पॉईंट तुम्ही जर कन्सिडर केला त्या ठिकाणी जी एनर्जी असते पार्टिकलची ती कशी असते इट इज सम ऑफ the energy due to potential and kinetic means the total energy is nothing but sum of potential energy plus kinetic energy. So at any point if you see the total energy is sum of its potential energy and kinetic energy. Okay, so आता आपण हे टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन जे आहे त्याला डिराइव्ह करणार. ठीक आहे. तर आता आपल्याला माहिती आहे ऑलरेडी व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशन which is half m omega square y square. Okay, plus what is the expression for kinetic energy? It is half m omega square into a square minus y square. Okay, तर आता ह्या ठिकाणी आपण काय करूयात हे आज इट इज लिहूयात हाफ m ओमेगा स्क्वायर y स्क्वायर प्लस. ठीक आहे. आता हे हाफ एम ओमेगा स्क्वायर आपण सुरुवातीला ए सोबत मल्टिप्लाय करूयात मायनस मग हे जे आहे वाय सोबत मल्टिप्लाय करूयात. तर हे काय होईल हाफ एम ओमेगा स्क्वायर ए स्क्वायर मायनस हाफ एम ओमेगा स्क्वायर इंटू वाय स्क्वायर. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी हाफ एम ओमेगा स्क्वायर वाय स्क्वायर प्लस हाफ एम ओमेगा स्क्वायर वाय स्क्वायर आणि मायनस हाफ एम ओमेगा स्क्वायर वाय स्क्वायर आपण त्या ठिकाणी दोन्हीकडे कॅन्सल करूया. ठीक आहे. तर हे झालं टोटल एनर्जी. ठीक आहे. सो तर टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला काय भेटलं हे आहे हाफ एम ओमेगा स्क्वायर इंटू ए स्क्वायर. ठीक आहे. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ total energy of the particle in simple harmonic motion. So here if you understand what is m, m is the mass of the particle and what is omega? Omega is angular velocity of the particle or also called as angular frequency of the particle and here a is an amplitude maximum displacement of the particle. Okay, तर आता आपण याला काय करूयात ह्या एक्सप्रेशनला जरा फर्दर आपण सिम्प्लिफाय करूयात मग आपल्याला असं कळेल की टोटल एनर्जी जी आहे कुठल्या कुठल्या फॅक्टरवर डिपेंड आहे आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. तर ह्याला मी फर्दर सिम्प्लिफाय कसं करू शकतो. ठीक आहे. इथं आता आपल्याला माहितच आहे एम जे आहे हे मास आहे मास विच इज ऑलवेज कॉन्स्टंट अँड ए जे आहे अँप्लिट्यूड आहे पण इथे ओमेगा जे आहे हे अँग्युलर वेलॉसिटी आहे म्हणजे याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणतो. तर ह्या ठिकाणी आपण ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू फर्दर जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्या लक्षात येईल टोटल एनर्जी एका पार्टिकलमध्ये किती असू शकते किंवा कुठल्याही फॅक्टरवर ते डिपेंड असू शकते. ठीक आहे. तर आपल्याला ऑलरेडी माहित आहे व्हॉट इज ओमेगा. ओमेगा इज अँग्युलर वेलॉसिटी अँड इट इज ऑल्सो कॉल्ड एज अँग्युलर फ्रिक्वेन्सी. So to complete one cycle
एका पार्टिकलला एक ऑसिलेशन संपण्यासाठी, ठीक आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी किती झालेली असते. आता इथे आपल्याला अनेक महत्वाचं रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे आहे ओमेगा इज इक्वल टू 2π/t. ठीक आहे. So what is angular frequency? Angular frequency is nothing but angular displacement with respect to time. ठीक आहे. Angular velocity. Usually आपण कसं लिहितो angular velocity ला? Angular displacement with respect to time. Angular displacement by time म्हणजे angular velocity किंवा angular frequency. तर मला सांगा, एक जे ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालेला असतो? हे 360 झालेला असतो. इट इज 2π. आपल्याला आपण वेव्ह डायग्राम मध्ये पाहिलेलं आहे, साइन वेव्ह डायग्राम मध्ये आपल्याला पाहिलेलं आहे. एक सायकल जेव्हा पार्टिकल कंप्लीट करते तेव्हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्याचा फेज जे असतो 360 डिग्री असतो, 2π. ठीक आहे. टू कंप्लीट वन ऑसिलेशन द अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज 2π. अँड व्हॉट इज द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन? इट इज कॉल्ड एज टाइम पीरियड t. So 2π/t is a formula of omega. So omega is equal to 2π/t. Or also we can write here 1/t. So what is the relation between frequency and time period? काय formula? Frequency is nothing but a reciprocal of the time period. Frequency is nothing but reciprocal of time period. So this is a relation of frequency and time period. तर हे जे रिलेशन जर आपण पाहिलं तर 1/t च्या जागी मी काय घेईन? f घेईन. म्हणून ओमेगाचा फॉर्म्युला काय होईल इथे? 2πf in terms of frequency. So omega is nothing but 2πf. F is the frequency of the particle in simple harmonic motion. तर ह्या ठिकाणी जर आपण ओमेगाच्या ठिकाणी 2πf जर पुट केलं तर आपल्याला फर्दर सिम्प्लिफिकेशन मिळेल फॉर्म्युलाचा. तर ह्या ठिकाणी ओमेगा स्क्वायर आहे म्हणून मी ते काय करेन? स्क्वायर करेन. तर हे ओमेगा स्क्वायर कसं होईल? ओमेगा स्क्वायर 2πf स्क्वायर इट इज 4π² f स्क्वायर. ठीक आहे. तर आता हे आपल्याला टोटल एनर्जीच्या एक्सप्रेशन मध्ये पुट करायचं आहे आणि आपल्याला त्याला समजण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे काय होईल? टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन कसं आपण रिप्रेझेंट करू शकतो? इट इज हाफ m. व्हॉट इज ओमेगा स्क्वायर? 2π² f सॉरी 4π² f स्क्वायर. तो 4π² f स्क्वायर आणि इथे ऍज इट इज मी लिहितो a स्क्वायर. तर आपण फर्दर सिम्प्लिफाय करू शकतो. बे दोन्ही 4. तर हे काय होईल? टोटल एनर्जी इज इक्वल टू, आता आपल्या इथे लक्षात आला असेल, इट बिकम्स 2. सो इट इज 2π² m f स्क्वायर a स्क्वायर. सो 2π² m f स्क्वायर a स्क्वायर. ठीक आहे. नाउ दिस इज द फॉर्म्युला ऑफ टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल. आता तुम्ही या फॉर्म्युलाला बघा, तुम्हाला लक्षात येईल टोटल एनर्जी जे असते हे कुठल्या कुठल्या फॅक्टरवर डिपेंड आहे. ठीक आहे. आता जर आपण गिवन पेंडुलम किंवा गिवन पार्टिकल जर कन्सिडर केलं त्याचं मास जे असणार ते कॉन्स्टंट असणार. जर m कॉन्स्टंट असेल तर ऍट कॉन्स्टंट m द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल इज डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी अँड अँप्लिट्यूड. तर इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ऍट कॉन्स्टंट, हे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ऍट कॉन्स्टंट मास, जर पार्टिकलचा मास कॉन्स्टंट असेल तर ऍट कॉन्स्टंट मास टोटल एनर्जी कुठल्या कुठल्या फॅक्टरवर डिपेंड आहे? फर्स्ट इट इज डिपेंड्स ऑन f स्क्वायर अँड सेकंड इट डिपेंड्स ऑन amplitude, square of the amplitude. At constant mass the total energy of the particle in simple harmonic motion is depends on the frequency of the particle and amplitude of the particle. ओके. तर इथे amplitude जे आहे हे कसं डिपेंड असू शकतं? सिंपल आहे बघा. अँप्लिट्यूड म्हणजे काय? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. एका पेंडुलमला जर आपण कन्सिडर केलं, आता हे जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट याचे अँप्लिट्यूड किती असणार हे आपल्याला कसं कळेल? तर ह्या ठिकाणी जी इनिशियल आपण जे पोटेन्शियल एनर्जी देतो, इनिशियल ह्या पेंडुलमला जे आपण फेज देतो त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे काय? ह्या पेंडुलमचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट दोन्ही साईडला किती असायला पाहिजे हे मी त्याच्या इनिशियल वर्क डन, इनिशियल डिस्प्लेसमेंटला मी डिसाईड करू शकतो. म्हणजे जर ह्याला मी इथून इथेपर्यंत आणलं तर याचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फक्त इतकंच असणार. इतकं जर डिस्प्लेसमेंट तर इतकंच ऑसिलेट करणार आहे. जर मला इथून इथे आणलं तर तुझं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट पण तितकंच असणार. फ्रॉम मीन पोझिशन पासून मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, त्याला आपण अँप्लिट्यूड म्हणतो. तर अँप्लिट्यूडवरही डिपेंड आहे. तुम्ही जितकं इनिशियल डिस्प्लेसमेंट द्याल तितकं त्याच्यामध्ये एनर्जी असेल. ठीक आहे. आणि फ्रिक्वेन्सी,
फ्रिक्वेन्सी हे खूप सारा दुसऱ्या फॅक्टरवर डिपेंड आहे. जसं जर आपण पाहिलं हे लेंथ ऑफ द पेंडुलम आहे ना, त्याच्यावरही डिपेंड आहे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. तर टोटल एनर्जी जी आहे ऍट कॉन्स्टंट मास, म्हणजे हे जे बॉब आहे, हे बॉबला जे मास आहे हे जर फिक्स असेल तर टोटल एनर्जी ऑफ द ऑसिलेशन हे फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूडवर डिपेंड असतं. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. Total energy of the particle is sum of potential energy plus kinetic energy at any point if you consider. Okay, so the total energy of the particle is like this. Okay, so I hope you understand this one properly. Now let us try to understand the graphical representation of this variation of potential energy and kinetic energy. Okay, with displacement. तर आता आपला नेक्स्ट पॉइंट असा आहे, graphical representation of energy of particle in simple harmonic motion with displacement. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एनर्जी ऑफ द पार्टिकल विथ डिस्प्लेसमेंट. आता इथं काय करूयात आपण, डिस्प्लेसमेंट वर्सेस एनर्जी ग्राफ आपण ड्रॉ करूयात आणि हे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कशा पद्धतीने वेरीज होतात ते आपण ग्राफिकल पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपण काय करूयात, मी काय करेन, दोन एक्सिस ड्रॉ करेन. हे आहे आपलं वाय एक्सिस आणि हे आहे आपलं एक्स एक्सिस. ठीक आहे. तर अलॉंग वाय एक्सिस मी घेतो एनर्जी. सो दिस एक्सिस रिप्रेझेंट्स एनर्जी. एक सेकंड. This axis represents energy of the particle in simple harmonic motion, and this axis represents the displacement on either side, because particle displaced on either side of its mean position. पार्टिकल त्याच्या मेन पोझिशन पासून दोन्ही बाजूला डिस्प्लेस होत असते कारण हे सिंपल हार्मोनिक मोशन आहे. ठीक आहे. तर ह्या ऍक्सिसला मी जे काय घेईन, एक्स ऍक्सिसला घेईन डिस्प्लेसमेंट, आणि ह्या पोझिशनला जर आपण पाहिलं तिथे आपण ह्याला म्हणूयात मेन पोझिशन. ह्या पोझिशन जिथे मी ओ घेतलेला आहे ओरिजिन, ह्याला मी म्हणतो मेन पोझिशन. आणि हे जे दोन्ही पोझिशन्स आहेत ह्या ठिकाणी एक मी दोन पॉइंट इथे कन्सिडर करतो अशा पद्धतीने. तर ह्या दोन पोझिशनला आपण म्हणूयात एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे. तर हे दोन्ही बाजू आपल्याला काय झाले, दोन एक्स्ट्रीम पोझिशन मिळाले. So these both are extreme position and this is the mean position. And here this axis represents the displacement of the particle from its mean position, and this axis represents the energy of the particle in simple harmonic motion. तर आता आपल्याला ऑलरेडी माहितच आहे की पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी हे दोन जर कर्व आपण ह्या ग्राफ मध्ये ड्रॉ केलं तर ते कशा पद्धतीने रिप्रेझेंट होतील, कशा पद्धतीने ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला मिळेल. तर आता ऑलरेडी आपल्याला माहितच आहे, जर आपण कायनेटिक एनर्जी बद्दल बोललो तर ऍट एक्स्ट्रीम पोझिशन कायनेटिक एनर्जी काय असते पार्टिकलची, झिरो असते. आणि जसं जसं पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन पोझिशन कडे जात असते त्याची कायनेटिक एनर्जी जे असते इन्क्रीज होत जाते आणि ते मॅक्झिमम असते मीन पोझिशनला. परत ह्या बाजूने जेव्हा पेंडुलम दुसऱ्या बाजूकडे जात असते परत त्याची कायनेटिक एनर्जी डिक्रीज होते आणि परत इथे झिरो. म्हणजे ऍट दोन्ही एक्स्ट्रीम पोझिशनला जर पाहिलं कायनेटिक एनर्जी झिरो असते आणि ऍट मीन पोझिशनला जर पाहिलं आपण ती वाढत जाते. म्हणजे जर आपण एनर्जी वर्सेस डिस्प्लेसमेंट ग्राफ जर पाहिलं आणि कायनेटिक एनर्जीचा कर्व जे आपण जर ड्रॉ केलं तर ते कर्व कशा पद्धतीने दिसेल आपल्याला, अशा पद्धतीने दिसेल. तर अशा पद्धतीचं कर्व आपल्याला मिळेल आणि हे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, हे कशाचं कर्व मी ड्रॉ केलं, कायनेटिक एनर्जीचं कर्व. म्हणजे at extreme position the kinetic energy is zero. As the particle moves towards its mean position, kinetic energy goes on increases. It is maximum at mean position. Again, if the particle goes at that side, it displaces that side. Again, kinetic energy goes on decreases. Again, it is zero at its extreme position.
आय होप तुम्हाला समजलं असेल. तर कायनेटिक एनर्जीचा कर्व आपण एनर्जी वर्सेस डिस्प्लेसमेंट मध्ये ड्रॉ केला तर हे अशा पद्धतीचं असेल. हे इथं 0 असेल दोन्ही पोझिशनला, हे मॅक्झिमम असेल त्याच्या मेन पोझिशनला. तर अशा पद्धतीचं आपल्याला व्हेरिएशन कायनेटिक एनर्जी मध्ये दिसून येईल. ठीक आहे. तर त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं पोटेन्शियल एनर्जी कर्व, ठीक आहे, तर पोटेन्शियल एनर्जी आपल्याला ऑलरेडी माहितच आहे. मॅक्झिमम कुठं असते? ॲट एक्स्ट्रीम पोझिशन द पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्झिमम अँड ॲट मीन पोझिशन द पोटेन्शियल एनर्जी इज 0. तर जर एक्स्ट्रीम पोझिशन आपण जर पाहिलं तर इथून मी काय करेन, ह्या पोझिशन जर हेच आपण जर एक्स्ट्रीम पोझिशन पाहिलं तर, आणि हे जर मॅक्झिमम एनर्जी असेल, ठीक आहे, तर पार्टिकलचं पोटेन्शियल एनर्जी ऍट एक्स्ट्रीम पोझिशन काय असतं? मॅक्झिमम असतं हिअर, इथं. आणि ठीक आहे, हे झालं एक्स्ट्रीम पोझिशन. या ठिकाणी मी असंच ड्रॉ करतो मॅक्झिमम एनर्जी आणि डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. जर आपण पोटेन्शियल एनर्जीचं कर्व ड्रॉ केलो ह्या ग्राफमध्ये तर हे कशा पद्धतीने आपल्याला दिसून येईल? हे अशा पद्धतीने आपल्याला दिसून येईल, अशा पद्धतीने. तर ह्या ठिकाणी हे जे कर्व आहे हे आहे पोटेन्शियल एनर्जीचं कर्व. हे जे कर्व म्हणजे होतं काय, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन बॉडीमध्ये मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी असते. ती कसं कसं त्याच्या मेन पोझिशनकडे जात असते, जी पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होत जाते. या ठिकाणी 0 असते. परत जेव्हा बॉडी त्या बाजूला डिस्प्लेस करते त्याची पोटेन्शियल एनर्जी परत इन्क्रीज जाते, परत इथं मॅक्झिमम. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचं रिप्रेझेंटेशन आपण ग्राफिकली अशा पद्धतीने करू शकतो. ठीक आहे. तर ग्राफमध्ये टोटल एनर्जी आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट करणार? टोटल एनर्जी आपण ग्राफ मधून कसं रिप्रेझेंट करतो? सिंपल आहे. द टोटल एरिया कवर्ड बाय दिस टू कर्व, जे दोन्ही कर्व आहेत ना पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचे, हे दोन्ही जे कर्व आहेत टोटल किती एरिया कव्हर केलं ग्राफमध्ये, ते जर एरिया जर पाहिलं ते एरिया आपल्याला टोटल एनर्जी रिप्रेझेंट करेल. म्हणजे ह्या ठिकाणी जर मी पाहिलं ए बी सी अँड डी, हे जर आपण हे जे बॉक्स पाहिलं, हे जे इतकं एरिया ह्या अंडर हे कर्व मध्ये कव्हर झालेलं आहे, म्हणजे इतकं एरिया हे जे कर्व आहेत ते कव्हर केलेलं आहे. तर हे जे एरिया आहे त्या ठिकाणी, हे जे एरिया आहे, एरिया अंडर द पॉइंट ए बी सी डी, हे जे एरिया आहे हे एरिया आपल्याला काय देतं? हे टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशन, त्याचं हे रिप्रेझेंटेशन म्हणजे टोटल एनर्जी आपल्याला लक्षात येईल. जितके एरिया आहे अंडर कर्व जे कव्हर झालेला आहे, तर ती जी एरिया आहे ते आपल्याला टोटल एनर्जी रिप्रेझेंटेशन आपल्याला मिळेल. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल. जर आपण एनर्जी वर्सेस डिस्प्लेसमेंटचा ग्राफ घातलं आणि हे जे दोन्ही कर्व जर आपण ड्रॉ केले तर कायनेटिक एनर्जी ऍट एक्स्ट्रीम पोझिशन 0 असते, ऍट मीन पोझिशन मॅक्झिमम असते, परत त्या बाजूला हिट 0 होते. कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी ऍट एक्स्ट्रीम पोझिशन मॅक्झिमम असते, मेन पोझिशन 0 होते, परत ती मॅक्झिमम होते. तर अशा पद्धतीने हे व्हेरिएशन आपल्याला दिसून येईल. आणि ह्या जे दोन्ही कर्व मध्ये टोटल किती एरिया कव्हर झालेला आहे ते एरिया आपल्याला काय रिप्रेझेंट करेल? ही एरिया टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशन हे रिप्रेझेंट आपल्याला करेल. ठीक आहे. म्हणजे टोटल एनर्जी जे पार्टिकलचे असते ते नेहमी कॉन्स्टंट असते. ज्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी अब्सेंट असते त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी मध्ये ते असते, आणि ज्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी अब्सेंट असते त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी मध्ये ते आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. तर टोटल एनर्जी जे असतं पार्टिकलचे का सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये ते कॉन्स्टंट असतं. आणि जर पार्टिकलचं मास कॉन्स्टंट असेल तर टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल हे कुठल्या फॅक्टरवर डिपेंड आहे? त्याच्या फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड ह्या दोन्ही फॅक्टरवर डिपेंड आहे. कसे डिपेंड आहेत? स्क्वायर ऑफ द फ्रिक्वेन्सी अँड स्क्वायर ऑफ द अँप्लिट्यूड. ओके. तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल सगळं. आता आपण आपल्या पुढच्या टॉपिककडे जाऊया. ठीक आहे.